नमस्कार मंडळी, मी स्वाती माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। आज आपण उपवासासाठीचा सर्वांचाच आवडता असा साबुदाणा वडा कसा बनवायचा ते पाहणार आहोत। साबुदाणा वडा बनवताना तो तेलकट होतो, तेलामध्ये फुटतो, कुरकुरीत होत नाही, फुगत नाही। या सर्व समस्या मी या व्हिडिओमध्ये सोडवणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल ना तर चॅनलला पटकन सबस्क्राइब करा। चला तर मग वेळ न घालवता अगदी कुरकुरीत अजिबात तेल न पिणारा साबुदाणा वडा बनवायला सुरुवात करूया। चला तर मग इथे मी एका बाउलमध्ये 2 वाटी भिजवलेला साबुदाणा घेणार आहे। साबुदाणा वड्याकरिता आपल्याला साबुदाणा हा चिकट वगैरे भिजवायची गरज नाही। आपण नॉर्मल साबुदाणा खिचडीसाठी कसा साबुदाणा भिजवतो ना तसंच पद्धतीचा आपल्याला साबुदाणा हवाय। आता सर्वप्रथम तर आपल्याला इथे 1 चमचाभर जिरे यामध्ये घालायचे आहेत। जर तुम्ही उपवासाला जिरे खात नसाल ना तर घातले नाही तरी चालेल। तिखटाकरिता इथे मी 1 चमचाभर हिरवी मिरची आणि आल्याची पेस्ट घातलेली आहे। तिखट तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। 1 अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट यामध्ये घालायचं आहे। शेंगदाणे मी भाजून मिक्सरला जाडसर वाटून यामध्ये घातलेले आहेत। चवीप्रमाणे सेंधव मीठ आपण यामध्ये घालू आणि 2 वाटी साबुदाण्याकरिता 1 मध्यम आकाराचा उकडलेला बटाटा आपल्याला यामध्ये घालायचा आहे। बटाटा किसून घाला नाहीतरी कुचकरून घाला, काही हरकत नाही। फक्त साबुदाणा वडा बनवताना एवढं लक्षात ठेवायचं, जेवढा आपण साबुदाणा घेऊ ना त्याच्या अर्ध्या पटीत आपल्याला उकडलेला बटाटा यामध्ये घालायचा आहे। जर बटाट्याचं प्रमाण जास्त झालं ना तर साबुदाणा वडा हा तेलकट होतो, सोबत तो कुरकुरीतही होणार नाही, अगदी मऊ होतो। तर ही टिप तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा। आता हे सर्व जिन्नस हाताने असे मॅश करत एकत्रित करायचे, जेणेकरून बटाट्यामुळे आपल्याला या साबुदाण्याला छान अशी बाइंडिंग येते आणि काही वेळातच तुम्ही बघू शकता छान असं बॅटर किंवा डो तयार होतो। आता या डोमधून आपण छोटे छोटे साबुदाण्याचे वडे तयार करून घेऊ। तुम्ही बघू शकता अगदी सहज हे वडे बनून तयार होत आहे। वडे तयार झाले ना त्याला हाताने हलकंसं प्रेस करायचं, जेणेकरून काय होतं, साबुदाणाचा वडा आपण जेव्हा तेलामध्ये टाकतो ना तो फुलतो आणि जर आपण त्याला अगदी गोल गरगरीत बनवलं ना तर तो फुटू शकतो। आपण याला हलकंसं प्रेस केलं म्हणजे त्यामध्ये हवा भरायला किंवा साबुदाणा वडा फुलायला मदत होते। तर हातावर हलकंसं प्रेस त्याला जरूर करायचं आणि याच पद्धतीने सर्व वडे आपल्याला बनवून घ्यायचे आहेत। साबुदाणा वडे बनवून झालेले आहेत। चला तर मग याला तळूया। साबुदाणा वडा तळण्यासाठी तेल चांगलंच गरम हवं आहे। तेल छान गरम झालं की नाही चेक करायचं साबुदाणा घालून। साबुदाणा लागलीसवर आला म्हणजे तेल छान असं तापलेलं आहे। तेलामध्ये आपण एक एक करून वडे सोडून घेऊ आणि साबुदाणा वडा आपण तळून घेऊ। वडे तळताना तेल मध्यम हवं आहे। वडे एकदा छान असे सेट झाले ना की मग आपण याला पलटवून घेऊया। हे वडे तळताना गॅस जास्त मोठा करायचा नाही, नाहीतर आपला हा साबुदाणा वडा फुटू शकतो। त्याकरिता मध्यम आचेवरच आपल्याला हा साबुदाणा वडा खरपूस होईपर्यंत छान असं तळून घ्यायचं आहे। 3 ते 4 मिनिटांमध्ये साबुदाणा वडा छान असा गोल्डन ब्राऊन होतो, तुम्ही बघू शकता। छान असं तळून झालेलं आहे। आता आपण याला काढून घेऊ। तुम्ही बघू शकता हा साबुदाणा वडा दिसायला अगदी छान दिसतो, अगदी टपोरा दिसतोय। तसंच चवीला देखील भन्नाट होतो, आतून पोकळ होतो, वरतून कुरकुरीत होतो। आणि सोबतच तुम्ही जर माझ्या ह्या टिप्स फॉलो केल्या ना तर हा तुमचा साबुदाणा वडा अजिबात तेल नाही पिणार। तर माझ्या पद्धतीने हा साबुदाणा वडा एकदा नक्की ट्राय करा। कसा झाला कमेंट बॉक्सद्वारे आम्हाला कळवा। आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत जरूर शेअर करा। माझ्या या चॅनलवर नवीन असाल ना चॅनलला पटकन सबस्क्राईब करा। लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंतसाठी धन्यवाद।